हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू युअर चॅनल एज्युकेशन सेंटर। आज आपण पाहणार आहे 12वी सायन्स नंतर उत्तम करिअर करता येणारे टॉप 25 कोर्सेस। तुम्हाला माहीतच असेल, 12वी सायन्स मध्ये विषयांचे 3 मुख्य ग्रुप्स असतात: फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आणि फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी। चला तर मग बघूया, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या ग्रुपमध्ये 12वी सायन्स पूर्ण केल्यानंतर तुम्ही कोणकोणते कोर्स करू शकता। नंबर 1, बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी म्हणजेच BAMS। नॅशनल लेवलवर आयोजित केली जाणारी नीट हे एक्झाम देऊन तुम्ही या कोर्समध्ये प्रवेश मिळवू शकता आणि 5.5 वर्षात या कोर्समध्ये डिग्री मिळवू शकता। हा कोर्स केल्यानंतर तुम्ही गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट हॉस्पिटल्स, क्लिनिक्स, हेल्थ केअर कम्युनिटी, लाईफ सायन्स इंडस्ट्रीज किंवा फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज यासारख्या क्षेत्रांमध्ये जॉबसाठी अप्लाय करू शकता किंवा आयुर्वेदिक डॉक्टर, आयुर्वेदिक फिजिशियन, लेक्चरर, प्रोफेसर, थेरपिस्ट, बिझनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह, सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह, फार्मासिस्ट, क्लिनिकल ट्रायल कोऑर्डिनेटर, मेडिकल ऑफिसर, सायंटिस्ट किंवा रिसर्च असिस्टंट म्हणून वर्क करू शकता आणि वर्षाला 5 ते 15 लाख रुपयांचे पॅकेज मिळवू शकता। त्यानंतर बॅचलर ऑफ होमिओपॅथिक मेडिसिन अँड सर्जरी हा कोर्स तुम्ही करू शकता। JEE किंवा नीट यासारख्या एंट्रन्स एक्झाम देऊन तुम्ही या कोर्समध्ये प्रवेश मिळवू शकता आणि 5.5 वर्षात या कोर्समध्ये डिग्री पूर्ण करू शकता। हा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्ही लेक्चरर, कन्सल्टंट, सायंटिस्ट, थेरपिस्ट, फार्मासिस्ट, डॉक्टर, पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट किंवा मेडिकल असिस्टंट म्हणून वर्क करू शकता किंवा गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट सेक्टर्समध्ये जॉबसाठी अप्लाय करू शकता आणि महिन्याला 40 ते 50 हजार रुपये पेमेंट मिळवू शकता। त्यानंतर बॅचलर ऑफ व्हेटरनरी सायन्स हा कोर्स तुम्ही करू शकता। या कोर्समध्ये डिग्री मिळवून तुम्ही एक उत्कृष्ट व्हेटरनरी सर्जन बनू शकता। नॅशनल लेवलवर आयोजित केली जाणारी नीट यासारख्या एक्झाम देऊन तुम्ही या कोर्समध्ये प्रवेश मिळवू शकता आणि 5.5 वर्षात या कोर्समध्ये डिग्री मिळवू शकता। हा कोर्स केल्यानंतर तुम्ही व्हेटरनरियन सर्जन, रिसर्चर, रिसर्च फेलो, व्हेटरनरी कन्सल्टंट किंवा व्हेटरनरी प्रोफेसर यासारख्या पोझिशनवर जॉब्स करू शकता। सध्याच्या युगात व्हेटरनरियनला गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट व्हेटरनरी हॉस्पिटल्स, व्हेटरनरी क्लिनिक्स, रुरल व्हेटरनरी हॉस्पिटल्स यासारख्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात मागणी आहे। त्यानंतर बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी म्हणजेच BDS हा कोर्स तुम्ही करू शकता। या कोर्समध्ये प्रवेश मिळवण्यासाठी तुम्हाला नीट हे एक्झाम द्यावी लागेल। या कोर्समध्ये 5 वर्षाची डिग्री मिळवून तुम्ही एक उत्कृष्ट डेंटिस्ट बनू शकता आणि प्रायव्हेट प्रॅक्टिस, फार्मास्युटिकल कंपनीज, हॉस्पिटल्स, एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स, डेंटल प्रोडक्ट्स मॅन्युफॅक्चरर्स, डेंटल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्स आणि डेंटल क्लिनिक्स यासारख्या क्षेत्रात जॉबसाठी अप्लाय करू शकता किंवा स्वतः मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह, डेंटल लॅब टेक्निशियन, डेंटल सर्जन, प्रोफेसर, ओरल पॅथॉलॉजिस्ट, पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट, डेंटल असिस्टंट, कन्सल्टंट किंवा डेंटल हायजिनिस्ट म्हणून काम करू शकता आणि 4 ते 10 लाख रुपये प्रति वर्षाला अर्निंग करू शकता। त्यानंतर बॅचलर ऑफ मेडिसिन अँड बॅचलर ऑफ सर्जरी म्हणजेच MBBS हा कोर्स तुम्ही करू शकता। या कोर्समध्ये प्रवेश मिळवण्यासाठी तुम्ही नीट हे एक्झाम देऊन प्रवेश मिळवू शकता आणि 5.5 वर्षात या कोर्समध्ये MBBS हे डिग्री मिळवू शकता व गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स किंवा प्रायव्हेट हॉस्पिटल्स यासारख्या ठिकाणी जॉबसाठी अप्लाय करू शकता किंवा जनरल सर्जन, मेडिकल ऑफिसर, रेसिडेंट मेडिकल ऑफिसर, ॲनेस्थेसियोलॉजिस्ट, बॅक्टेरियोलॉजिस्ट, फिजिशियन किंवा चीफ मेडिकल ऑफिसर
म्हणून स्वतः काम करू शकता आणि वर्षाला 4 ते 5 लाख रुपयांचे पेमेंट मिळवू शकता. त्यानंतर बॅचलर ऑफ सायन्स इन नर्सिंग म्हणजेच BSc नर्सिंग हा कोर्स तुम्ही करू शकता. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया द्वारे आयोजित केली जाणारी नीट हे एक्झाम देऊन तुम्ही या कोर्समध्ये प्रवेश मिळवू शकता. या कोर्समध्ये 4 वर्षाची डिग्री मिळवून तुम्ही केस मॅनेजर, सर्टिफाईड नर्स मिडवाईफ, क्लिनिकल नर्स स्पेशलिस्ट, मॅनेजर किंवा ॲडमिनिस्ट्रेटर, नर्स ॲनेस्थेटिस्ट, नर्स एज्युकेटर, नर्स प्रॅक्टिशनर किंवा स्टाफ नर्स यासारख्या जॉबसाठी अप्लाय करू शकता आणि वर्षाला 5 लाख किंवा त्यापेक्षा जास्त रुपयांचे पॅकेज मिळवू शकता. त्यानंतर बॅचलर्स इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी म्हणजेच BMLT हा कोर्स तुम्ही करू शकता. नीट UG यासारखी एंट्रन्स एक्झाम देऊन तुम्ही या कोर्समध्ये प्रवेश मिळवू शकता आणि 3 वर्षाची डिग्री पूर्ण करू शकता. हा कोर्स केल्यानंतर तुम्ही हॉस्पिटल्स, नर्सिंग होम्स, डायग्नोस्टिक लॅबोरेटरीज, फार्मास्युटिकल लॅबोरेटरीज, ब्लड बँक, रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर्स किंवा युनिव्हर्सिटीज यासारख्या ठिकाणी जॉबसाठी अप्लाय करू शकता किंवा लॅबोरेटरी टेक्नॉलॉजिस्ट, लॅबोरेटरी मॅनेजर्स, कन्सल्टंट, सुपरवायझर, हेल्थकेअर ॲडमिनिस्ट्रेटर, हेल्थ आउटरीच कोऑर्डिनेटर्स, लॅबोरेटरी सिस्टीम ॲनालिस्ट म्हणून स्वतः काम करू शकता आणि वर्षाला 4 लाख किंवा त्यापेक्षा जास्त पेमेंट मिळवू शकता. त्यानंतर बॅचलर ऑफ युनियन मेडिसिन अँड सर्जरी म्हणजेच BUMS हा कोर्स तुम्ही करू शकता. नीट हे एंट्रन्स एक्झाम देऊन तुम्ही या कोर्समध्ये 5.5 वर्षात डिग्री मिळवू शकता. हा कोर्स केल्यानंतर तुम्ही कन्सल्टंट, लेक्चरर, थेरपिस्ट, फार्मासिस्ट, युनियन डिस्ट्रीब्युटर, ड्रग इन्स्पेक्टर, हॅकीम, मेडिकल असिस्टंट यासारख्या जॉबसाठी अप्लाय करू शकता किंवा स्वतः एक सायंटिस्ट म्हणून काम करू शकता आणि वर्षाला 4 ते 5 लाख रुपयांचे पॅकेज मिळवू शकता. त्यानंतर बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्स म्हणजेच BNYS हा कोर्स तुम्ही करू शकता. नीट हे एंट्रन्स एक्झाम देऊन तुम्ही या कोर्समध्ये प्रवेश मिळवू शकता आणि 4.5 वर्षात या कोर्समध्ये डिग्री मिळवू शकता. हा कोर्स केल्यानंतर तुम्ही पॅराक्लिनिक स्पेशलिस्ट, योगा ट्रेनर, आयुर्वेदा कन्सल्टंट, नॅचरोपॅथ, आयुष प्रॅक्टिशनर, रिसर्चर, न्यूट्रिशन किंवा डाएट स्पेशलिस्ट म्हणून काम करू शकता आणि वर्षाला 4 ते 5 लाख रुपये अर्निंग करू शकता. त्यानंतर BSc बॉटनी हा कोर्स तुम्ही करू शकता. या कोर्ससाठी उपयुक्त असणारी एंट्रन्स एक्झाम देऊन तुम्ही या कोर्समध्ये प्रवेश मिळवू शकता आणि 3 वर्षात या कोर्समध्ये डिग्री मिळवू शकता. हा कोर्स केल्यानंतर तुम्ही प्लांट पॅथॉलॉजिस्ट, इकोलॉजिस्ट, नर्सरी मॅनेजर, प्लांट एक्सप्लोरर, कन्झर्वेशनिस्ट, बॉटनिस्ट, बायोलॉजिकल टेक्निशियन, इकोलॉजिस्ट किंवा एन्व्हायरमेंट कन्सल्टंट म्हणून काम करू शकता आणि वर्षाला 4 ते 8 लाख रुपये अर्निंग करू शकता. त्यानंतर BSc इन मायक्रोबायोलॉजी हा कोर्स तुम्ही करू शकता. या कोर्ससाठी उपयुक्त असणारी एंट्रन्स एक्झाम देऊन तुम्ही या कोर्समध्ये प्रवेश मिळवू शकता आणि 3 वर्षात डिग्री पूर्ण करू शकता. हा कोर्स केल्यानंतर तुम्ही बॅक्टेरियोलॉजिस्ट, व्हायरोलॉजिस्ट, मायकोलॉजिस्ट, मेडिकल मायक्रोबायोलॉजिस्ट, प्रोटोझुलॉजिस्ट, फूड मायक्रोबायोलॉजिस्ट, जेनेटिसिस्ट, बायोटेक्नॉलॉजिस्ट, सेल बायोलॉजिस्ट, इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजिस्ट, बायोकेमिस्ट, इम्युनोलॉजिस्ट किंवा एन्व्हायरमेंटल मायक्रोबायोलॉजिस्ट म्हणून काम करू शकता आणि वर्षाला 4 ते 5 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त अर्निंग करू शकता. त्यानंतर BSc इन झूलॉजी हा कोर्स तुम्ही करू शकता. या कोर्समध्ये प्रवेश मिळवण्यासाठी उपयुक्त अशी एंट्रन्स एक्झाम देऊन तुम्ही प्रवेश मिळवू शकता आणि 3 वर्षाची डिग्री पूर्ण करू शकता. या कोर्समध्ये डिग्री मिळवून तुम्ही इकोलॉजिस्ट, नेचर कन्झर्वेशन ऑफिसर, एन्व्हायरमेंटल मॅनेजर, कन्झर्वेशनिस्ट,
झू कॉर्टर किंवा व्हेटरनरी डॉक्टर म्हणून काम करू शकता आणि वर्षाला 4 ते 5 लाख रुपयांचे पॅकेज मिळवू शकता। त्यानंतर डिप्लोमा इन नर्सिंग हा कोर्स तुम्ही करू शकता। या कोर्समध्ये 3 वर्षाचा डिप्लोमा मिळवून तुम्ही नर्सिंग होम्स, मेडिकल रायटिंग, ॲडमिनिस्ट्रेशन किंवा हेल्थ केअर सेंटर्स यासारख्या ठिकाणी जॉबसाठी अप्लाय करू शकता किंवा हेड नर्सिंग सर्व्हिसेस, नर्सिंग इंचार्ज, एमर्जन्सी नर्स किंवा नर्सिंग असिस्टंट म्हणून काम करू शकता आणि वर्षाला 4 ते 5 लाख रुपये अर्निंग करू शकता। त्यानंतर आपण पाहूया फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स म्हणजेच PCM या ग्रुपमध्ये 12वी सायन्स केल्यानंतर करता येणारे कोर्सेस। यामध्ये बॅचलर्स ऑफ प्लॅनिंग हा कोर्स तुम्ही करू शकता। JEE हे एंट्रन्स एक्झाम देऊन तुम्ही या कोर्समध्ये प्रवेश मिळवू शकता आणि 4 वर्षात डिग्री प्राप्त करू शकता। हा कोर्स केल्यानंतर तुम्ही अर्बन प्लॅनर, रिजनल प्लॅनर, प्रोजेक्ट प्लॅनर, डिझाईन आर्किटेक्ट किंवा इंटिरियर डिझायनर म्हणून कामे करू शकता आणि वर्षाला 4 ते 5 लाख रुपये पेमेंट मिळवू शकता। त्यानंतर बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच BTech हा कोर्स तुम्ही करू शकता। JEE हे एंट्रन्स एक्झाम देऊन तुमच्या आवडीच्या फील्डमध्ये तुम्ही प्रवेश मिळवू शकता आणि 4 वर्षात या कोर्समध्ये डिग्री प्राप्त करू शकता। तुमच्या आवडीच्या फील्डनुसार तुम्ही मेकॅनिकल इंजिनियर, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर, कम्प्युटर इंजिनियर, इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियर, मायनिंग इंजिनियर, केमिकल इंजिनियर, सिव्हिल इंजिनियर, इलेक्ट्रिकल इंजिनियर किंवा कम्युनिकेशन इंजिनियर म्हणून कामे करू शकता आणि वर्षाला 6 ते 7 लाख रुपयांचे पॅकेज मिळवू शकता। त्यानंतर बॅचलर ऑफ कम्प्युटर सायन्स म्हणजेच BCS हा कोर्स तुम्ही करू शकता। या कोर्समध्ये प्रवेश मिळवण्यासाठी JEE हे एंट्रन्स एक्झाम देऊन तुम्ही प्रवेश प्राप्त करू शकता आणि 3 वर्षात या कोर्समध्ये डिग्री पूर्ण करू शकता आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनियर, डाटा ॲनालिस्ट, बिझनेस ॲनालिस्ट, वेब ॲप्लिकेशन डेव्हलपर, नेट स्पेशलिस्ट, डाटा सायन्स इंजिनियर किंवा सॉफ्टवेअर आर्किटेक्ट म्हणून काम करू शकता आणि वर्षाला 5 ते 10 लाख रुपयांचे पॅकेज प्राप्त करू शकता। त्यानंतर बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट हा कोर्स तुम्ही करू शकता। या कोर्समध्ये 3 वर्षाची डिग्री मिळवून तुम्ही एक कार्यक्षम किचन शेफ, फ्रंट डेस्क ऑफिसर, रिसेप्शनिस्ट, कॅबिन क्रू, इव्हेंट मॅनेजर किंवा एक उत्कृष्ट हॉटेल मॅनेजर बनू शकता आणि वर्षाला 6 लाख किंवा त्यापेक्षा जास्त रुपयाचे पॅकेज मिळवू शकता। त्यानंतर बॅचलर ऑफ जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन हा कोर्स तुम्ही करू शकता। या कोर्समध्ये तुम्हाला उत्कृष्ट प्रतीचे कम्युनिकेशन स्किल बद्दल नॉलेज दिले जाते। या कोर्समध्ये तुम्ही 3 वर्षाची डिग्री मिळवू शकता आणि एक स्टँडर्ड जर्नलिझम म्हणून काम करू शकता। सध्याच्या युगात गव्हर्नमेंट सेक्टर्स, प्रायव्हेट सेक्टर्स, TV चॅनल्स, न्यूज चॅनल्स, रेडिओ आणि न्यूजपेपर सारख्या ठिकाणी जर्नलिझमला चांगल्या संधी उपलब्ध आहेत। एका जर्नलिझमचे पॅकेज प्रति वर्ष 2 ते 6 लाख रुपये असू शकते। त्यानंतर बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग म्हणजेच BE हा कोर्स तुम्ही करू शकता। MHT CET किंवा JEE हे एंट्रन्स एक्झाम देऊन तुमच्या आवडीच्या फील्डमध्ये तुम्ही प्रवेश प्राप्त करू शकता आणि 4 वर्षात डिग्री मिळवू शकता। हा कोर्स केल्यानंतर तुम्ही तुमच्या फील्डनुसार कम्प्युटर इंजिनियर, मेकॅनिकल इंजिनियर, इलेक्ट्रिकल इंजिनियर, सोलर इंजिनियर, विंड एनर्जी इंजिनियर, एन्व्हायरमेंटल इंजिनियर, मरीन इंजिनियर, बायोमेडिकल इंजिनियर, सिव्हिल इंजिनियर, एरोस्पेस इंजिनियर, केमिकल इंजिनियर, इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिकल इंजिनियर म्हणून कामे करू शकता आणि महिन्याला 50 ते 60 हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त पेमेंट मिळवू शकता। त्यानंतर टेक्स्टाईल डिझायनिंग हा कोर्स तुम्ही करू शकता। या कोर्समध्ये
1 वर्षाचा डिप्लोमा प्राप्त करून तुम्ही कलर अँड स्टाईल स्पेशलिस्ट, कलर अँड डिझाईन कन्सल्टंट, टेक्सटाईल अँड सरफेस डेव्हलपर, कलर अँड ट्रेंड फोरकास्टर, स्ट्रॅटेजिक इंटरव्हेनर, प्रिंट अँड पॅटर्न डिझायनर, टेक्सटाईल इल्युस्ट्रेटर, इनोव्हेटिव्ह डिझाईन कन्सल्टंट किंवा मॅनेजर ट्रेंड फोरकास्टर म्हणून कामे करू शकता आणि वर्षाला 4 ते 5 लाख रुपयांचे पॅकेज मिळवू शकता. त्यानंतर बॅचलर ऑफ आर्किटेक्चर हा कोर्स तुम्ही करू शकता. या कोर्समध्ये JEE हे एंट्रन्स एक्झाम देऊन तुम्ही प्रवेश प्राप्त करू शकता आणि 5 वर्षात डिग्री मिळवू शकता. हा कोर्स केल्यानंतर तुम्ही आर्किटेक्चरल इंजिनियर, आर्किटेक्चरल हिस्टोरियन, आर्ट डायरेक्टर, बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर अँड रिसर्चर, इंटिरियर डिझायनर, लँडस्केप आर्किटेक्चर, डिझाईन आर्किटेक्चर, प्रोजेक्ट आर्किटेक्चर, इंटर्न आर्किटेक्चर, प्रोजेक्ट मॅनेजर आर्किटेक्चर किंवा अर्बन प्लॅनर म्हणून कामे करू शकता आणि वर्षाला 5 ते 6 लाख रुपये अर्निंग करू शकता. त्यानंतर पाहूया PCMB या ग्रुपमध्ये 12वी सायन्स पूर्ण केल्यानंतर करता येणारे कोर्सेस. यामध्ये BTech इन ॲग्रिकल्चर हा कोर्स तुम्ही करू शकता. या कोर्ससाठी उपयुक्त अशी एंट्रन्स एक्झाम देऊन तुम्ही या कोर्समध्ये प्रवेश मिळवू शकता आणि 4 वर्षात डिग्री प्राप्त करू शकता. हा कोर्स केल्यानंतर तुम्ही ॲग्रिकल्चर इंजिनियर, मायक्रोबायोलॉजिस्ट, प्रोजेक्ट मॅनेजर, हेड ग्रीन कीपर्स, ॲग्रिकल्चर मॅनेजर, रिसर्च ॲनालिसिस्ट किंवा ॲग्रोनॉमिस्ट म्हणून कामे करू शकता आणि वर्षाला 5 ते 7 लाख रुपये अर्निंग करू शकता. त्यानंतर BSc इन डेअरी टेक्नॉलॉजी हा कोर्स तुम्ही करू शकता. या कोर्समध्ये JEE हे एंट्रन्स एक्झाम देऊन तुम्ही प्रवेश प्राप्त करू शकता आणि 4 वर्षात डिग्री मिळवू शकता. हा कोर्स केल्यानंतर तुम्ही डेअरी टेक्नॉलॉजिस्ट, मायक्रोबायोलॉजिस्ट, डेअरी न्यूट्रिशनिस्ट, डेअरी सायंटिस्ट, डेअरी प्रोडक्शन मॅनेजर, डेअरी मॅनेजर, लॉजिस्टिक्स अँड डिस्ट्रीब्युशन मॅनेजर, फार्म मॅनेजर किंवा क्वालिटी कंट्रोल ऑफिसर म्हणून कामे करू शकता आणि वर्षाला 5 ते 6 लाख रुपये अर्निंग करू शकता. त्यानंतर बॅचलर ऑफ फिजिओथेरपी हा कोर्स तुम्ही करू शकता. या कोर्समध्ये CET हे एंट्रन्स एक्झाम देऊन तुम्ही प्रवेश निश्चित करू शकता आणि 4 वर्षात डिग्री प्राप्त करू शकता. हा कोर्स केल्यानंतर तुम्ही फिजिओथेरपिस्ट, रिसर्चर, लेक्चरर, होम केअर फिजिओथेरपिस्ट, स्पोर्ट्स फिजिओ रिहॅबिलिटेटर किंवा मेडिकल कोडिंग ॲनालिस्ट म्हणून कामे करू शकता आणि वर्षाला 4 ते 5 लाख रुपये अर्निंग करू शकता. त्यानंतर BSc इन ॲग्रिकल्चर हा कोर्स तुम्ही करू शकता. MST CET हे एंट्रन्स एक्झाम देऊन तुम्ही या कोर्समध्ये प्रवेश मिळवू शकता आणि 4 वर्षात डिग्री प्राप्त करू शकता. हा कोर्स केल्यानंतर तुम्ही ॲग्रिकल्चर ऑफिसर, असिस्टंट प्लांटेशन मॅनेजर, ॲग्रिकल्चर रिसर्च असिस्टंट, बिझनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह किंवा मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून कामे करू शकता आणि वर्षाला 4 ते 5 लाख रुपये अर्निंग करू शकता. त्यानंतर डिफरंट टाइप्सचे पॅरामेडिकल कोर्सेस आणि डिफरंट टाइप्सचे डायरेक्ट सेकंड इयर कोर्सेस तुम्ही करू शकता किंवा NDA आणि इंडियन आर्मी यासारख्या एक्झाम्स देऊ शकता आणि गव्हर्नमेंट जॉबसाठी अप्लाय करू शकता. यासारखेच एज्युकेशनल आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा आपले YouTube चॅनल एज्युकेशन सेंटरला. जय हिंद, जय महाराष्ट्र.